मुंबई पुण्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। सलग 5 दिवस पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता। घरगुती ग्राहकांसाठी आता स्मार्ट मीटर लागू केले जाणार नाहीत। पूर्वीचीच पद्धत कायम। केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर। जन आक्रोशाची राज्य सरकारकडून दखल। लाखो विद्यार्थ्यांना आज मिळणार मोफत पाठ्यपुस्तकं। नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात। आजपासून विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू। अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत। राज्य सरकारकडून पालखी सोहळ्यासाठी 21 कोटींचा निधी मंजूर। पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा परिषदांना मिळणार निधी। साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी। साखर महासंघाध्यक्ष हर्षवर्धन पाटलांची मागणी। केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवल्याची माहिती। कपिल पाटलांचा भिवंडीमध्ये दंगल घडवण्याचा डाव। खासदार सुरेश म्हात्रेंचा गंभीर आरोप। तर टी राजाच्या सभेला खासदार म्हात्रेंचा विरोध। उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा शिंदेंचा दे धक्का। माजी आमदार जयप्रकाश मुंदडांच्या हाती शिवबंधन। केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचं जळगावात आगमनानंतर जंगी स्वागत। मंत्री पद मिळाल्यानंतर भुसावळात कार्यकर्त्यांचा जल्लोष। रत्नागिरीत सकाळपासूनच पावसाला सुरुवात। लांजा आणि राजापूर भागातही पावसाच्या सरी। 18 जूनपर्यंत जिल्ह्यात येलो अलर्ट। अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडींना प्रदान। शरद पवार आणि उदय सामंतांची सोहळ्याला उपस्थिती।